नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पवार आणि स्वागत आहे तुमचं स्पार्कल सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही ज्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री यामध्ये ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल्स वगैरे सोडवत असाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अडथळे येतात आणि तुम्हाला पेपरमध्ये कॅल्क्युलेटर सुद्धा अलाउड नसतं। मग जर तुम्हाला असे अवघड असे भागाकार गुणाकार जर तुम्हाला असे उदाहरणं जर सोडवायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे पर्याय म्हणून काय असतं, लॉग टेबल। तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण तेच पाहणार आहोत की हाऊ टू यूज लॉग टेबल, लॉग टेबलचा वापर आपण कसा करायचा आणि लॉग टेबलची आपण मदत कोणत्या ठिकाणी घ्यायची। तर तुम्हाला माहित असेल की आपल्याला वेळेची मर्यादा असते। 10वी पर्यंत आपण जे 8वी 9वी पर्यंत जे आपण गुणाकार भागाकाराचे गणित सोडवलेले असतात ते आपण तुम्ही तोंडीत सोडवू शकता। पण जर तुम्हाला एखादं असं उदाहरण दिलं की बाबा तुम्हाला सोडवायचं x इज इक्वल टू 45.98 into 59.32 divided by 6.4 into 10 to the power 12 into 1.29 into 10 to the power 6। मग असे जर उदाहरणं तुम्हाला सोडवायचे असतील तर मग काय करणार आपण? लक्षात ठेवा, जे काय आपली 8वी 9वी पर्यंतची पद्धत असते त्या पद्धतीने जर आपण हे गणित सोडवायला बसलो तर त्यासाठी तुम्हाला 1 तास 2 तास लागतील आणि एवढं करूनही उत्तर अॅक्युरेट येईल याची गॅरंटी नसते। मग अशा वेळेस या सर्वांचं उत्तर म्हणजे आपल्याकडे काय आहे, लॉग टेबल। मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये किंवा आपण ही कंप्लीट लॉग टेबलची सिरीज चालू ठेवणार आहोत। पण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण लॉग टेबलचा वापर कसा करायचा, त्यातलं जे पहिलं पेज असतं लॉग कसा पाहायचा, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, लॉग टेबलचा वापर कुठे केला जातो, तर लॉग टेबलचा यूज केला जातो मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचे अवघड गुणाकार आणि भागाकार असतात त्या ठिकाणी आपण लॉग टेबलचा यूज करत असतो। मग कशासाठी यूज करतो, कारण लॉग टेबल काय करतं लक्षात ठेवा, जे काही तुमचं गुणाकाराचे उदाहरणं असतात त्याला ते बेरजेमध्ये रूपांतरित करतं आणि जे काही तुमचे भागाकाराचे उदाहरणं असतात त्याला ते वजाबाकीमध्ये रूपांतरित करतं। आणि आपल्याला माहित आहे आपण सर्वांना बेरीज वजाबाकी अवघड जात नाही, आपल्या सर्वांना काय अवघड जातं, गुणाकार आणि भागाकार। मग लॉग टेबल शिकण्याआधी लॉग टेबलचे फक्त 3 नियम तुम्ही सर्वांनी पाठ ठेवा। जर समजा लॉग ऑफ m इंटू n असेल, म्हणजे जर समजा 2 संख्याचा गुणाकार असेल आणि त्याचा जर लॉग करायचा असेल तर लॉग मध्ये त्या दोघांची काय होत असते, बेरीज, लॉग m प्लस लॉग n। त्यानंतर समजा तुमचा 2 संख्यांचा भागाकार आहे लॉग m डिवायडेड बाय n, तर लॉग मध्ये त्या दोघांची काय होत असते, वजाबाकी, लॉग m मायनस लॉग n। आणि जर लॉग मध्ये तुम्हाला काय बघायचं असेल, पॉवर बघायची असेल, घातांक बघायचा असेल लॉग m रेज टू n, तर लॉग मध्ये काय होत असतं, n लॉग m। हे बेसिक 3 रूल आहेत लॉगचे। लॉग m इंटू n काय होत असतं, लॉग m प्लस लॉग n, लॉग m बाय n काय होत असतं, लॉग m मायनस लॉग n, आणि लॉग m रेज टू n काय होत असतं, n लॉग m। मग आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण तुम्हाला शिकवणार आहोत की लॉग नेमकं कसा बघायचं। लक्षात ठेवा, आता समजा फॉर एक्झाम्पल एक नंबर मी तुम्हाला देतो, त्या नंबरचा आपण काय बघणार आहोत, लॉग बघणार आहोत। जसं की 49.32 याचा आपल्याला काय बघायचं आहे, लॉग बघायचा आहे। नंबर काय आहे, 49.32 याचा आपल्याला काय बघायचं आहे, लॉग बघायचा आहे। तर लॉग बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉग बघण्यासाठी नेहमी तुम्हाला 4 डिजिट लागतात। किती डिजिट लागतात, 4 डिजिट। लक्षात ठेवा, लॉग बघत असताना फक्त 4 डिजिट पर्यंतच तुम्हाला तो नंबर कामाला येतो। फॉर एक्झाम्पल एखादा नंबर असा असेल 1.23456, तर लॉग मध्ये फक्त हे पहिले 4 डिजिट यूज केले जातात। किंवा फॉर एक्झाम्पल एखादा नंबर आहे 4.32, तर या ठिकाणी तुम्हाला 3च नंबर दिसतात। मग तुम्ही काय करू शकता, ऍडिशनली 0 करून याला 4 डिजिट मध्ये कन्वर्ट करू शकता। किंवा समजा एक नंबर आहे 11, आता या ठिकाणी कुठंच पॉइंट पण नाहीये, कारण लॉग मध्ये 4 डिजिट आणि अजून एक आवश्यक गोष्ट काय असते, डेसिमल, दशांश चिन्ह, हे सुद्धा लागते। मग या ठिकाणी समजा फक्त 11 नंबर तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही काय करू शकता, 11.00 असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता। मग लॉग बघण्यासाठी आवश्यक काय आहे, 4 डिजिट आणि डेसिमल, हे आधी लक्षात ठेवा। ज्यावेळेस कधी तुम्हाला लॉग बघायचं असतं, लॉग बघण्यासाठी आवश्यक काय असेल, तुम्हाला त्या ठिकाणी 4 डिजिट आणि डेसिमल हे तुम्हाला काय असतात, आवश्यक असतात। मग लॉग बघण्यासाठी सुरुवातीला 2 गोष्टी माहित असल्या पाहिजेत। एक असते कॅरेक्टरिस्टिक
लक्षात ठेवा कॅरेक्टरिस्टिक सगळ्यात महत्वाचं असतं लक्षात ठेवायचं लॉग बघत असताना त्याची कॅरेक्टरिस्टिक. मग ते कॅरेक्टरिस्टिक कसं ठरवली जाते तर डेसिमलच्या अलीकड किती डिजिट आहेत त्याच्यामधून एक मायनस करायचं आणि ते तुमची काय असेल त्याची कॅरेक्टरिस्टिक. मग आधी सुरुवातीला आपण काही नंबरचे कॅरेक्टरिस्टिक पाहायला शिकू. आता फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे 49.32. मला सांगा याच्या डेसिमलच्या अलीकड किती डिजिट आहेत 4 आणि 9 एकूण 2 डिजिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मग या 2 डिजिट मधून एक वजा करा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाली 1 पॉइंट. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून काही नंबर देतो जसं की 2.3920 किंवा 473.4 किंवा 1293.23. आता मला या नंबरची काय बघायची आहे कॅरेक्टरिस्टिक. मग कॅरेक्टरिस्टिक पाहण्यासाठी सुरुवातीला काय लागतं तुम्हाला डेसिमलच्या अलीकड किती डिजिट आहे एक डिजिट आहे त्याच्यामधून काय वजा करायचं 1 म्हणजे या नंबरची कॅरेक्टरिस्टिक किती झाली 0 पॉइंट. तसंच याच्या डेसिमलच्या अलीकड किती डिजिट आहेत 3 यामधून 1 वजा करा 3 मधून 1 गेले राहिले किती 2 पॉइंट ही याची काय झाली कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आता याच्यामध्ये डेसिमलच्या अलीकड किती डिजिट आहेत एकूण 4. 4 मधून काय करा लक्षात ठेवा 1 वजा करा 4 वजा 1 किती येतं 3 पॉइंट ही याची काय झाली कॅरेक्टरिस्टिक. मग सुरुवातीला तुम्हाला कळालं असेल की कॅरेक्टरिस्टिक आधी बघायचं असतं. मग तुमचा नंबर कुठलाही असू द्या नंबर कुठलाही असू द्या सुरुवातीला तुम्हाला काय बघावं लागतं कॅरेक्टरिस्टिक हे तुम्हाला बघायला लागतं. आणि कॅरेक्टरिस्टिक पाहिल्यानंतर काय करायचं माहितीये का ह्या डेसिमलला विसरून जायचं. फॉर एक्झाम्पल 49.32 याची कॅरेक्टरिस्टिक बघितला आता तुमच्याकडे फक्त हा नंबर उरतो 4932 4932. कारण आपण ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक काढत असतो त्यावेळेस आपण डेसिमल मध्ये काय करतो डेसिमल पाहतो डेसिमलच्या अलीकडे जे डिजिट आहेत किती डिजिट आहेत ते काउंट करतो. काउंट केल्यानंतर त्यामधून आपण एक सबट्रॅक्ट करतो आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर जे काय येईल ते पॉइंट तुमची काय असेल कॅरेक्टरिस्टिक. मग एकदा का कॅरेक्टरिस्टिक पाहिलं की हा नंबर मधला डेसिमल विसरून जायचं आणि एक नॉर्मल नंबर याला तुम्ही कन्सिडर करायचं. मग आता नंबर काय आहे तुमचा लक्षात ठेवायचा 4932. हा जो नंबर असेल विद्यार्थ्यांनो या नंबरला काय करायचं 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे पहिले 2 डिजिट जे आहे त्याला वेगळं करायचं जो तिसरा डिजिट आहे त्याला वेगळं करायचं आणि जो चौथा डिजिट आहे त्याला वेगळं करायचं. केलात तुम्ही काय केलात लक्षात ठेवा पहिले 2 डिजिट. मग पहिले 2 डिजिट काय आहेत तुमचे 49. तर हा जो तुम्हाला पहिला कॉलम दिसतो या पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला 10 ते 99 नंबर बघायला भेटतात. याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं पहिले 2 डिजिट कुठे आहेत ते बघायचं. आता बघा तुम्हाला लॉग टेबल थोडासा छोटा दिसेल त्यामुळे तुम्ही लॉग टेबल तुमचा यूज करा. ओके 9चा घ्या एकदम बेस्ट राहील तुम्हाला पेपर मध्ये यूज वगैरे करता येईल. मग आता या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये 49 नंबर कुठं आहे तर या ठिकाणी. मग या पहिल्या 2 नंबरचं काम संपलं. नंतर तिसरा नंबर कुठं आहे त्याला तुम्ही हे 0 to 9 मध्ये सर्च करायचं. 3 नंबर कुठे आहे तो बघायचा तुम्ही. आता बघा लॉग टेबल मध्ये हा 49 आता 49 मध्ये हा 3 कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी. मग 49 मध्ये जर तुम्ही 3 पाहिलात तर 49 मध्ये 3 ची व्हॅल्यू किती येते 6928. ओके मग याला मॅन्टिसा म्हणतात. काय म्हणतात मॅन्टिसा जो आपण इथे लिहिणार आहोत. आता पॉइंटच्या पुढे जे आपण लिहितो हे आपण लॉग टेबल मध्ये बघून लिहित असतो आणि हे झाले मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक बघण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलची गरज आहे का नाही. कॅरेक्टरिस्टिक पाहण्यासाठी तुम्ही सरळ काय करू शकता लक्षात ठेवा डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत ते तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक समजली. मॅन्टिसा लिहिण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलची गरज लागते. आता पहिल्या 2 डिजिट 10 ते 99 मध्ये बघायचं. मध्ये 10 ते 99 मध्ये कुठली असू शकते तुम्हाला माहिती 2 अंकी संख्या कुठून कुठे चालू होतात 10 पासून 99 पर्यंत. मग आपले पहिले 2 डिजिट किती आहेत 49 इथं सापडलं मला. मग तिसरा डिजिट या 0 to 9 मध्ये सर्च करायचा. लक्षात ठेवा मध्यभागी कारण उजव्या बाजूला काय आहे मेन डिफरन्स तो चौथा डिजिट असतो. त्याच्यामुळे तिसरा डिजिट कुठे शोधायचा या 0 to 9 मध्ये शोधायचा. आता 49 चा 3 मध्ये बघितल्यानंतर मला काय दिसलं 6928. मग तुम्ही म्हणसाल सर हा पहिला शेवटचा नंबर कुठे बघायचा तर शेवटचा नंबर या ठिकाणी मीन डिफरन्स मध्ये पाहायचा. कुठं पाहायचा मीन डिफरन्स मध्ये. मग आता मीन डिफरन्स मध्ये किती बघायचंय मला 49 चा 2 मध्ये
तर किती आहे लक्षात ठेवायचं 2. मग या 2चं काय करणार सर, तर आपण हे 2 याच्यामध्ये ऍड करणार. 6928 मध्ये आपण हा नंबर ऍड करणार. मग 6928 मध्ये हा नंबर ऍड करा. ऍडिशन किती होते 6930. मग तुमचा एकूण नंबर किती येतो लक्षात ठेवा 6930. आणि जो काही नंबर तुम्ही पाहिलेला आहे तो या ठिकाणी लिहायचा 6930. लक्षात ठेवा अशा पद्धतीनं लॉग टेबल मध्ये लॉग पाहिला जातो. मग असा लॉग कुठल्याही नंबरचा तुम्हाला बघता आला पाहिजे. मग आता समजा फॉर एक्झाम्पल, आता एक नवीन एक्झाम्पल एक घेऊया आपण. आता फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो. समजा तो नंबर आहे, मला कुणाचा लॉग बघायचा आहे लक्षात ठेवा. समजा नंबर आहे माझा 542.4. याचा मला काय बघायचा आहे, लॉग बघायचा आहे. आता तुम्ही माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता 542.4 सुरुवातीला तुम्हाला काय बघायचं सांगितलंय आपण, लॉग बघायचं, सॉरी कॅरेक्टरिस्टिक काढायची. कॅरेक्टरिस्टिक कशावरून काढायची असते, डेसिमल वरून कॅरेक्टरिस्टिक काढायची असते. तुमचं दशांश चिन्ह कुठे आहे तो बघायचं. या ठिकाणी आहे तुमचं डेसिमल पॉईंट. मग याच्या अलीकडे किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. याच्यामधून किती वजा करायचं, 1. सॉरी 3 वजा 1 किती येतं लक्षात ठेवायचं तुमचं 2 पॉईंट. ही याची काय झाली कॅरेक्टरिस्टिक. मग काय सांगितलं तुम्हाला, एकदा का तुम्ही कॅरेक्टरिस्टिक काढला तर काय करायचं, डेसिमलला विसरून जायचं आणि नंतर मॅन्टिसासाठी लॉग टेबलचा आपण युज करायचा. कसं युज करणार, मग आता या नंबरला 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. पहिले 2 डिजिट एकत्र, त्यानंतर तिसरा डिजिट सेपरेट आणि चौथा डिजिट काय असेल सेपरेट. आता पहिले 2 डिजिट या 10 ते 99 मध्ये शोधायचं. 10 ते 99 मध्ये मग किती असेल, पहिल्या 54. आता तिसरा डिजिट किती आहे 2. 54चा या ठिकाणी 2 मध्ये बघा तुम्ही किती आहे 7340 7340. मग 4 कुठे शोधायचं, मीन डिफरन्स मध्ये. आता 54चा 4 मध्ये किती आहे 3. तर याच्यामध्ये हे +3 काय करायचं ऍड. मग किती येतं नंबर 7343. किती झाला तुमचा 7343. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तुम्ही काय करू शकता, कुठल्याही नंबरचा लॉग बघू शकता. आता अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो समजावून. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय 9.020 याचा आपल्याला काय बघायचं आहे, लॉग बघायचा आहे. काय बघायचं आहे, लॉग. ओके, तर लक्षात ठेवा आता याचा तुम्ही लॉग बघत आहात. आता मला वाटतं कॅरेक्टरिस्टिक तर तुम्हाला काय सांगण्याची गरज नाहीये. मग कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बघण्यासाठी काय करू शकतात, मग डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहे, एकच. 1 मधून 1 गेला, राहिलं किती 0. तुम्हाला काय सांगितलंय, पहिले 2 डिजिट 10 ते 99 मध्ये शोधायचं. आता पहिले 2 डिजिट डेसिमलला विसरलात, किती होतो 90. या ठिकाणी तुमचं आहे 90. 90चा किती मध्ये बघायचंय 2. मग या ठिकाणी 90चा 2 मध्ये किती आहे 9552. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9552. चौथा नंबर कुठला आहे बाळांनो 0. चौथा नंबर कुठला आहे आपला 0. मग आता थोडं बघितला तर मेन डिफरन्स मध्ये 0 नसतो. मेन डिफरन्स मध्ये काय आहे फक्त 1 to 9. मग त्याच्यामुळे 0 असेल तर तुम्हाला पुढचा नंबर बघायची गरज नाही. ऍज इट इज तुम्ही या ठिकाणी काय लिहू शकता 9552 हा नंबर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. अशा पद्धतीनं लॉग बघायचा. कारण लॉग टेबल सॉल्व्ह करत असताना आधी लॉग बघणं हे खूप गरजेचं आहे. ओके, मग तुम्हाला होमवर्क साठी आपण काय करतो लक्षात ठेवा. काही तुम्हाला 3 एक्झाम्पल मी देतो. लॉग 5.024 लॉग 6999 and log of 12.34. या तिन्हीचे लॉग तुम्ही स्वतः बघायचं आणि मला कमेंट सेक्शन मध्ये तिन्हीचे लॉग तुम्ही सांगायचं. तुम्ही म्हणता त्याचा वापर आता तुम्ही जर पाहिलात फक्त 11वी 12वी साठी म्हणून याचा काही वापर होणार नाही. तर तुम्हाला जे सीबीएसईला 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा लॉग टेबल यूज करतात. त्यानंतर 10वीचे आपले बरेच ग्रॅव्हिटेशन मधले किंवा स्पेस मिशन मधले काही असे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला लॉग टेबल काय करावं लागतं, यूज करावं लागतं. मग आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये फक्त एवढंच. तुम्ही फक्त सर्वांनी काय बघायला शिकायचं, लॉग. याच्यानंतर उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय शिकवेल, अँटी लॉग कसा पाहायचा. मग आज फक्त लॉगची प्रॅक्टिस करा.
उद्या आपण अँटीलॉग वरती लेक्चर घेऊया. उद्या अँटीलॉगची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एक दिवस मल्टिप्लिकेशन आणि एक दिवस डिव्हिजन असं तुम्हाला 4 दिवसामध्ये आपण लॉग कसा यूज करायचा ते शिकू. आणि 5व्या दिवशी आपण त्याचे सर्व काही मिक्स एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वगैरे शेअर करा जे 9वी 10वी 11वी 12वी मध्ये शिकत असतील. कारण लॉग टेबल यूज करता आलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला बोर्डाचे जे काही न्यूमरिकल्स असतात ते कमी वेळेमध्ये सोडवता येणार नाही. धन्यवाद. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.